एक काम करो, कड़ी पत्ता डाल के भाग जाओ। तर मी घेतला आहे दोडका, टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट, मुगाची डाळ, कढीपत्ता, थोडंसं पाणी। आज माझी मम्मी गावाला गेली तर मी बनवत आहे दोडक्याची सिंपल भाजी। सगळ्यात आधी एक कढाई घेतली मी, त्याच्यात थोडंसं ऑइल टाकलं। ऑइल टाकून झाल्यावर त्याच्यात मी थोडासा कढीपत्ता टाकला, त्यानंतर चॉप केलेले टोमॅटो टाकले। टोमॅटो टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं। जीरा माझ्याकडे नव्हता तर मी जीरा नहीं टाकला। त्यानंतर मीठ टाकलं स्वादानुसार। नमक डाल के टोमेटो को अच्छे से गलने दिया। उसके बाद मैंने इसमें ऐड की मिर्ची पाउडर, कश्मीरी लाल मिर्च। उसके बाद मैंने इसमें ऐड कर दी थोड़ी सी हल्दी। कुछ ऐड करने के बाद मैंने तुरई डाल दी इसमें। तुरई को ऐड करने के बाद अच्छे से 5 मिनट तक पका लो। उसके बाद मैंने उसमें डाल दी मूंग दाल। मूंग दाल मैंने पहले से ही भिगो के रखी थी। उसके बाद फिर मैंने मिक्स कर लिया। अच्छे से मिक्स करने के बाद मैंने उसमें थोडासा पाणी ऐड कर लिया। पाणी ऐड करून झाल्यावर त्याच्यावर मी झाकण ठेवून दिलं आणि 10-15 मिनिटं व्यवस्थित शिजू दिलं। त्याच्यानंतर उकळी आल्यावर त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकून दिलं। शेंगदाण्याचं कूट टाकून मी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। हे बघा किती मस्त दिसत आहे दोडक्याची सिंपल भाजी। तर भाजी बनून गेली आहे, त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। त्याच्यासोबत ज्वारीची भाकर। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।